तालुका प्रमुख व माजी सरपंच वडपे सम्माननीय श्री अनंताजी पाटिल का जन्मदिन भिवंडी तालुका के वडपे गांव ओमकार ग्रुप के जनसंपर्क कार्यालय व उनके निवास स्थान पर वडपे गांव के ओमकार ग्रुप व उनके चहेतों द्वारा दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर शिवसेना उपनेते व सहकार महर्षि श्री विश्वास जी थले, भिवंडी तालुका विधानसभा संगठक श्री हनुमान जी पाटिल, ठाणे जिला सह संपर्क प्रमुख डॉक्टर सोनिया जी पाटिल, उप तालुका प्रमुख चक्रधारी जी पाटिल, सचिन भोईर, वडपे गांव के टंटा मुक्त अध्यक्ष श्री सुनील जी पाटिल, सरपंच प्रेमनाथ वडोलकर, माजी सरपंच विजय पाटिल, माजी उप सरपंच मोतीराम पाटिल, आरपीआई ठाणे जिला अध्यक्ष श्री संजय गायकवाड़, बिरहन मुंबई महानगर पालिका के रिटायर्ड कर्मचारी रामदास गुलवी, वडपे ग्राम पंचायत अधिकारी भालचंद्र पवार, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के भिवंडी तालुका अध्यक्ष गणेश गुलवी, भाजपा पूर्व मंडल अध्यक्ष व माजी सरपंच कुरुंद श्रीकांत गायकर, गोडसाई सरपंच सुदेश अण्णा गायकवाड़, कल्पेश केने, पुंडा शिवसेना शाखा प्रमुख कैलाश शेलार, भिनार गांव के संदेश वखाड़े के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर मित्र मंडली, नातेवाईक व वडपे गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर सम्माननीय श्री अनंताजी पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। ओमकार ग्रुपचे सदस्य व आमचे सहकारी श्री अनंता पाटील, माजी सरपंच वडपे यांचा आज वाढदिवस म्हणजे एक आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी आणि या आनंदाच्या दिवशी त्यांना माझ्यातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। माझ्या व माझ्या परिवारातर्फे सुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपल्या वडपे गावचे माजी सरपंच सन्माननीय श्री अनंता पाटील साहेब यांचा वाढदिवस आपल्या या पंचमूर्ती आमच्या ओमकार ग्रुप या सर्वांनी आनंदाने या ठिकाणी केक कापून साजरा केला आहे। अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि या दिवशी पंचमूर्ती आणि त्यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन या सगळ्यांनी असंच एकत्र पुढे राहून या गावाची भरभराटी करावी। या गावाचा विकास या पाची पांडवांनी सुरू केलेला आहे आणि तसाच पुढे चालू राहावा, या आनंदाने पुढे राहत राहील, होत राहील आणि ते करत राहावं अशी माझी त्यांना या वाढदिवसाच्या दिवशी अनंत पाटील साहेबांना पुनश्च एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन या सर्वांना 5 जणांना अशाच एकमेकाविषयी आनंद व्यक्त करून आणि त्यांनी पुढे वाटचाल करावी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ज्यांचा आज वाढदिवस आहे ह्या गावचे माजी सरपंच अनंता पाटील, तसेच शिवसेनेचे तालुका उपप्रमुख आणि त्यांच्याबरोबर असलेले सगळा हा ओमकार ग्रुप आणि आम्ही त्यांचे हितचिंतक असे सगळे मिळून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। माझ्या परिवाराकडनं, मी ज्या पक्षात काम करतोय त्या पक्षाकडनं त्यांना ठाणे जिल्ह्याच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। पुन्हा शुभेच्छा तुम्हाला साहेब। धन्यवाद। आज भिवंडी तालुक्यातील एक वडपा हे गाव, अतिशय मोठं अशी ही ग्रामपंचायत असलेलं गाव, या वडपे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आमचे सहकारी मित्र अनंताजी पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे। तर या वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांना उदंड निरोगी असं आयुष्य लाभू दे अशी आज या वाढदिवसाच्या निमित्ताने मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। त्याचबरोबर त्यांच्या बाबतीमध्ये म्हणायला गेलो तर आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की अतिशय नेहमीच एक हसतमुख असा त्यांचं व्यक्तिमत्व आहे। गेली मागचे बरेचसे वर्ष बघितलं गेलं तर राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं काम राहिलेलं आहे। सरपंचाच्या काळामध्ये देखील अतिशय विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलं आहे। नेहमीच समाजामध्ये एक अतिशय अग्रेसर होऊन पुढे असतात आणि एक चांगलं एक हेतू, एक मानस ठेवून सगळी मंडळी त्यांच्यासोबत असतात। गुण अतिशय त्यांचा चांगला आहे, हसरा चेहरा आहे। पुन्हा एकदा त्यांना एक वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।
आज वडपे गावचे आमचे बंधू, आमचे दादा, शिवसेना उपतालुका प्रमुख तथा सरपंच ग्रामपंचायत वडपे यांचा आज हा वाढदिवस आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर पक्षनिष्ठा आणि निष्ठेने राजकारणात दिसणारी काही जी लोक आहेत त्यांच्यापैकी एक असलेले अनंतदादा यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना या वाढदिवसाचा मी शुभेच्छा देतो. आणि काही दिवसापूर्वी त्यांच्या कुटुंबामध्ये एक जी गोड बातमी झाली की त्यांना जे पुत्ररत्न प्राप्त झाले त्याबद्दलही त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या भावी राजकीय तसेच व्यावहारिक आयुष्यामध्येही त्यांना चांगली प्रगती लाभो आणि एक चांगलं उदंड निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज वडपे गावचे सुपुत्र, शिवसेनेचे धडाडीचे उपतालुका प्रमुख, या गटाचे सेनापती, आमचे सर्वांचे लाडके नेते, आदरणीय या वडपे गावचे माजी प्रथम नागरिक, सरपंच आणि सर्वांचे आवडते नेते अनंताजी पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही बघा, आज पूर्ण या जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्ते, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, सरपंच, उपसरपंच, सदस्य, माजी सरपंच असे असंख्य कार्यकर्ते त्यांच्या प्रेमापोटी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्यांना या गटाकडून आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक असू दे, पंचायत समिती निवडणूक असू दे, त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. ते आमच्या गटाचे उमेदवार असतील आणि त्यांना आम्ही या गटातून भरघोस मताने निवडून देऊ अशी मी यांना या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. आज खरोखरच आनंदाचा दिवस आहे की वडपे गावचे आमचे सरपंच श्री अनंता पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे. त्यांचा सामाजिक कार्यक्षेत्र बघितलं तर खरोखरच गटामध्ये एक नंबरचा कार्य त्यांचे चालू आहेत. ते पक्षाचे उद्धव गटाचे उपतालुका प्रमुख असून वडपे गावचे सरपंच आहेत आणि खरोखर त्यांच्यावर प्रेम करणारी ही मंडळी आज पाहून आनंद वाटला की सर्व गटातील शाखा प्रमुख असतील, उपशाखा प्रमुख असतील, तसेच विभाग प्रमुख सर्व मंडळी आज शुभेच्छा, सरपंच, उपसरपंच सर्व मंडळी आज त्यांना आशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. खरोखरच त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर जेवढं बोलले तर कमीच आहे. त्यांचं
सामाजिक कार्य एवढे आहे की दानशूरपणा त्यांच्याकडे भरपूर आहे. ते कधीही मनाने म्हणजे हे राहत नाहीत. कुठलंही काम असू दे ते आपल्या आनंदात करत असतात. सर्वांना मदत गोरगरिबांना करत असतात. त्याच्याच कार्याच्या जोरावर त्या सरपंच आहेत. त्यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभो, निरोगी आरोग्य लाभो आणि येणारी निवडणूक त्यांना यशस्वी हो, हीच माझी शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.